नमस्कार. दाहिला नगरमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. काल महायुतीची सभा पार पडलेली आहे आणि त्या सभेमध्ये मुख्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील, त्यांनी काही बँकांच्या घोटाळ्यांचा विषय बाहेर काढला आणि त्या संदर्भातच आपण बोलणार आहोत खासदार निलेश लंके यांच्यासोबत. खासदार साहेब, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही बँकांची नावं या ठिकाणी काल घेण्यात आलेली आहेत. मुख्यमंत्री देखील म्हणाले की यामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल आणि सुप्यातलं जे सिस्पे घोटाळा आहे त्यामध्ये तुमचं नाव घेतलं जातंय. तर नेमकं काय कनेक्शन आहे? तुम्ही लोकांना पैसे टाकण्यासाठी सांगितलं होतं किंवा त्यामध्ये तुमची काही भागीदारी आहे वगैरे? काय सातत्यानं तुमचं नाव का घेतलं जातं या घटनेत? सगळ्यात महत्त्वाचं मुख्यमंत्र्यांना मी धन्यवाद देतो. सिस्पे सारखा घोटाळा आणि त्या सिस्पे घोटाळ्यामध्ये सर्वसामान्य लोकांचे पैसे अडकले आणि ती सिस्पे घोटाळा झाल्यानंतर काही लोकांना आत्महत्या करण्याची सुद्धा वेळ आलेली. त्यामुळे त्यांनी लेट का व्हायना तो विषय उचलला, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. कारण बऱ्याच वेळा यामध्ये सिस्पेमध्ये काही लोकांना त्या गोरगरीब लोकांचे पैसे काढण्यात इंटरेस्ट नाही, काढून देण्यात इंटरेस्ट नाही. त्यांना इंटरेस्ट आहे ते राजकारण करण्यामध्ये इंटरेस्ट आहे. सिस्पेचा ज्यावेळेस घोटाळा झाला त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं, मी ज्या काही ठेवीदार लोकांना आदरणीय पवारसाहेबांकडे घेऊन गेलो आणि पवारसाहेबांकडे घेऊन गेल्यानंतर मी एक पवारसाहेबांना पत्र दिलं आणि पवारसाहेबांच्या माध्यमातून एक CMला पत्र दिलं. माझ्या पत्राचा रेफरन्स टाकून पवारसाहेबांनी CMला पण पत्र दिले, देशाच्या गृहमंत्र्यांना पण पत्र दिले की सिस्पे ज्यांनी घोटाळा केला ते कुणी लोक असतील त्यांना ताबडतोब अटक केली पाहिजे आणि अटक करून त्यांच्याकडून ते पैसे वसूल केले पाहिजे आणि त्याचा तपास लागला पाहिजे. याबाबत आपण सगळ्यात महत्त्वाचं मागणी केलेली. पण हल्ली काही ज्यांना काही पुढाऱ्यांना पराभूच मान्य नाही, त्यांनी फक्त सिस्पे घोटाळा आणि निलेश लंके यांचा संदर्भ जोडण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जातो. काही आपल्या बगलबच्च्यांना पण सांगितलं जातं की तुम्ही पत्रकार परिषद घ्या, हे करा, ते करा. वास्तविक पाहता सिस्पे जी फायनान्स कंपनी होती त्यांनी एक इन्फिनिटी नावाची एक बँक काढली आणि त्या बँकेच्या उद्घाटनाला मला बोलवलं. आदरणीय अण्णासाहेब हजारे असो, पोपटराव पवार असो किंवा इतर काही पक्षातल्या नेते मंडळींना बोलवलं, काही पोलीस दलातले काही अधिकारी पण होते. आम्ही आधी त्या उद्घाटनाला गेलो, उद्घाटन केलं. याचा अर्थ आम्हाला ती माहिती का ते बँक पुढं काय होणार आहे. ज्यांनी आरोप केले त्या आरोप करणाऱ्यांनी हे पाहिलं पाहिजे. तुम्ही अनेक बँकांचे पतसंस्थांची उद्घाटनं केली, त्यामध्ये घोटाळा झाला याचा अर्थ तुम्ही केला का? ज्यांनी संस्था चालक जे असतील ते त्याला दोषी असतात सगळ्यात महत्त्वाचं. त्यामुळे या सिस्पेला एखादा जरी कस्टमरनी सांगितलं पाहिजे तर निलेश लंकेंचा आम्हाला फोन आला का निलेश लंकेंनी सांगितलं या ठिकाणी अशा ठिकाणी गुंतवणूक करा, असं एकही उदाहरण नाही, एकही गोष्ट नाही. उलट माझ्या काही जवळच्या नातेवाईकांनी सुद्धा मला न विचारता त्यामध्ये काही लोकांची गुंतवणूक केली, ते सुद्धा अडचणीत आले. असे एक सुद्धा उदाहरण नाही का मी माझा एखादा एजंट आहे का एजंट माझा आहे त्याच्यामार्फत पैसे टाका, असा कुठलाही प्रकार नाही. सिस्पेचा माझा काहीच संबंध नाही. काही लोकांना एक सवय खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं, ही सवय. पण सगळ्यात महत्त्वाचं आणि दुसरी एक सवय असते, आपण काचेच्या घरात राहतो, दुसऱ्याच्या घरात दगड आणण्याचं काम जाणीवपूर्वक केलं जातं. मागच्या काही महिन्यापूर्वी प्रवरा सहकारी साखर कारखाना, त्या सहकारी साखर कारखान्यात शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढलं आणि ते नंतर कर्ज माफ झालं. मग ते कर्ज माफ झाल्यानंतर ते शेतकऱ्यांच्या अकाउंटवर जाणं गरजेचं होतं आणि या महाभागांनी स्वतःच्या अकाउंटला ते घेतलं. त्यामध्ये गुन्हासुद्धा दाखल झाला. कोर्टात जाऊन आमच्या अरुण कडू साहेबांनी त्या बाकी मंडळींनी गुन्हासुद्धा दाखल केला त्यामध्ये. पण पोलीस प्रशासन यांचं असल्यामुळे त्यांना अटक जरी झाली नाही, पण ती केस त्या ठिकाणी चालू आहे. आता ज्या नगर शहरामध्ये मुख्यमंत्र्यांनी काल वक्तव्य केलं त्या नगर शहरामध्ये एक पटवर्धन पतसंस्था होती, रावसाहेब पटवर्धन पतसंस्था होती. ती पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन नंदकुमार पवार होते. ते काही दिवसापूर्वी त्यांचं निधन झालं. निधन झाल्यानंतर ती संस्था अडचणीत आली. संस्था अडचणीत आल्यानंतर ह्याच प्रवरा सहकारी बँकेने ती पतसंस्था हँडओव्हर केली. त्यावेळेस सगळ्या लोकांना सांगितलं होतं मागच्या निवडणुकीच्या टायमाला तुमचे सगळ्यांचे पैसे काढून देऊ, हे करू, ते करू, सगळं करू. पण निवडणुकीचं आपलं साधून घेतलं
आणि त्या लोकांना वाऱ्यावर सोडलं. मग त्या लोकांना मदत करण्याचं काम मी केलं. काही ठिकाणी त्या संस्थेच्या प्रॉपर्ट्या सेल करण्यासाठी, निलाव करण्यासाठी मी मदत केली. मग तुम्ही तुमच्या ज्या पतसंस्थे बँकेकडे वर्ग केली, त्या ठेवीदारांचं काय? अनेक ठेवीदारांना त्या ठिकाणी आत्महत्या केली. काही ठेवीदार गेले, पण वयस्कर लोकांचे पैसे होते ते आजही प्रलंबित प्रश्न आहे. असे या जिल्ह्यामध्ये अनेक फायनान्स कंपन्या उभ्या राहिल्या आहेत. शिर्डी या ठिकाणी एक ग्रो मोर इन्व्हेस्टमेंट म्हणून फायनान्स कंपनी, ती कोणाच्या बगलबच्च्यांची होती हे सुद्धा तुम्ही शोधलं पाहिजे. हे यांचेच बगलबच्चे होते त्या फायनान्स कंपनी. त्या ठिकाणी अनेक आमच्या शेवगावमध्ये एक घोटाळा झाला, त्यावर बोलायला पाहिजे होतं, आणि यावर कधी कुणी बोललं नाही. पैसे काढून देण्यासाठी प्रयत्नसुद्धा नाही केले. ज्या सिस्पेबद्दल बोलतात त्या सिस्पेच्या संदर्भात पैसे काढून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो, कारण आम्हाला गोरगरिबांचे दुःख, गोरगरिबांच्या अडचणी हे सगळ्या आम्हाला त्याच्या व्याध नाहीत. यांना काय नाही, ते लोकांचे पैसे निघू नाही निघू काय घेणं देणं नाही. फक्त यामध्ये राजकारण करायचं ना, आपली पोळी भाजता येते का बघायचं, निलेश लंकेला बदनाम करता येतं का बघायचं. या दोन्ही बापलेकांचं एकच काम आहे. कुठल्या स्टेजवर गेल्यानंतर फक्त निलेश लंकेशी बोलायचं, त्याच्यावर बोलल्याशिवाय जी सभा चालू पण होत नाही, सभेचा शेवट पण होत नाही. तुम्ही पाहिलं असेल कालच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत, तुम्ही महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारावर बोलायला पाहिजे, अजून इतर बँकांच्या याच्यावर बोलायला पाहिजे, पण त्यावर तोंडावर बोट ठेवून गप्प बसले. आणि तिथं घोषणा काय, तिथं तुमच्या उमेदवाराच्या घोषणा द्या, तुमच्या पार्टीच्या, तुमच्या पक्षाच्या द्या. तिथं काय सांगितलं, रामकृष्ण हरी आणि निलेश लंकेला घरी बसवा. अरे हे बालिशपणाचे वक्तव्य जर तुमच्या व्यासपीठावर होत असेल तर हे तुम्हाला हे राजकारणात हिताचं नाही. हे एक ना एक दिवस तुम्हाला हे तुमचा दिवस मावळल्याशिवाय राहणार नाही. खऱ्या अर्थानं विरोधकांच्या सगळ्याच टीकांचा समाचार या ठिकाणी खासदार निलेश लंके यांनी घेतलेला आहे. निलेश लंकेंनी सिस्पे घोटाळ्याबद्दल थेट सांगितलेलं आहे. फक्त सिस्पेच घोटाळा नाही, तर प्रवरा पतसंस्थेचे जे ठेवीदार आहेत, जे कोर्टात चक्रा मारतायत, त्यांचा देखील विचार करणं गरजेचं आहे. आणि ज्या पद्धतीनं महायुती असेल किंवा माजी खासदार सुजय विखे असतील, जे वारंवार खासदार निलेश लंकेंचं नाव घेतात, त्यांच्या सभेत देखील निलेश लंकेंचा जयघोष होतोय. हे सगळं सोडून महानगरपालिकेचा भ्रष्टाचार असेल, शहराचे महत्त्वाचे प्रश्न असतील, यावरती चर्चा होणं फार महत्त्वाचं आहे. खासदार साहेब, जाता जाता एक प्रश्न आहे की ज्या पद्धतीनं काल महायुतीची सभा पार पडलेली आहे, त्याच धर्तीवरती आपल्या सभेचा काय अजेंडा असणार आहे आणि कशा पद्धतीनं पुढे या घडामोडी घडतील? सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही सभा शक्ती प्रदर्शन करायच्या भानगडीत पडणार नाही. माझे उमेदवार हे सर्वसामान्य कुटुंबातले, सर्वसामान्य घरातले, पण सर्वसामान्य घरातले उमेदवार असल्यामुळे त्यांना सर्वसामान्यांची जाण आहे. त्यामुळे निश्चित अशा एका सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन ही निवडणूक आम्ही लढवत आहे. धनधानग्यांच्या विरोधात ही निवडणूक आहे. त्यामुळं या सगळ्यात महत्त्वाच्या आमचे वेगवेगळे अजेंडे या नगर शहरामध्ये. आज नगरमध्ये पाण्याचा प्रश्न आहे. तुम्ही फेज 2ची योजना गेले 16 वर्ष झाले, ती योजनेला कामाला सुरुवात झाली, पण अद्यापर्यंत कामाची सुरुवात नाही, काम झालेलं नाही. अशा अनेक योजना आहेत वेगवेगळ्या, त्या प्रलंबित आहे. त्या प्रलंबित योजना आम्ही सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असू. वेगवेगळे टॅक्सेस या महानगरपालिकेत लावले जातात. म्हणजे रस्त्याला गाडी जरी लावली तर ती बळजबरीने उचलून टाकायची, त्या गाडीवाल्याकडून पैसे वसूल करायचे. ही या महानगरपालिकेची बेचव झालेली. त्या ठिकाणचा आयुक्त ते एका पक्षाचा कार्यकर्ता असल्यासारखं वागतो आणि कसले पण टॅक्सेस लावायचे, कसले टेंडर द्यायचे. म्हणजे तिथं जर शासकीय ऑडिट केलं ना, थर्ड पार्टी जर ऑडिट केलं ना, ते सगळे घरी बसतील अशी अवस्था आहे. पण तो आम्हाला कारभार येणाऱ्या कालखंडामध्ये सुरळीत करण्यासाठी आमची आपल्याद्वारा विनंती आहे या महानगरपालिकेच्या मतदारांना. आमचे उमेदवार सर्वसामान्य गरीब घरातले आहेत, पण तुमच्याशी प्रामाणिक राहतील, या शहराला वेगळ्या उंचीवर घेण्यासाठी प्रयत्न करतील. लंके साहेब, जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. कालची सभा ही भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट यांची होती. मात्र या अगदी बॅनर पासून ते स्टेजवरती अजितदादांचा फोटो मिस झालेला आम्ही पाहिलेला आहे. पुण्यामध्ये राष्ट्रवादी आणि अजित पवार आणि शरदचंद्र पवार एकत्र आहेत, मात्र नगरमध्ये ती स्थिती नाहीये. नगरमध्ये सेपरेट आहे सगळ्या गोष्टी. पण काल असा प्रकार घडलेला आहे, त्यावरती तुम्हाला काय वाटतंय? महायुतीची खरंच एकत्र सभा होती का? दोन्ही राष्ट्रवादी
काही ठिकाणी पुण्यात विशेष करून पुणा, पिंपरी चिंचवड असो या भागामध्ये एकत्रित लढतात, हेच या भाजपवाल्यांना पटलेलं नाही. हेच यांच्या पोटात पोटसुळं आलेलं आहे. कारण हे दोन्ही जर एकत्र आले तर भविष्यात राजकारण महाराष्ट्रामध्ये एक मोठं संकट आपल्यासमोर उभं राहील, ही त्यांना एक चिंता आहे. त्यामुळं जाणीवपूर्वक दादांचे फोटो डावलले असतील. सातत्यानं विरोधकांकडनं टीका होती की महाविकास आघाडीकडे उमेदवार नाहीयेत, गळालेले उमेदवार तुम्ही गळाला लावलेले आहेत. अशा वेळी काय सांगाल? शेवट आमचे उमेदवार सर्वसामान्य कुटुंबातले, याचा अर्थ ते गळालेले असं नाही. तुम्ही जर प्रत्येक उमेदवाराचे निकष आर्थिक निकष लावणार असणार तर हे राजकारणामध्ये चुकीचं. आर्थिक निकषावर तुम्ही निवडणुका लढवणार असाल तर ते सुद्धा निवडून आल्यानंतर आर्थिक स्रोत कुठल्या माध्यमातून मिळेल हा विचार करत असतात. त्यामुळं माझे उमेदवार गरीब कुटुंबातले आहेत. गरीब कुटुंबातले उमेदवार असल्यामुळं ते निश्चित समाजाशी प्रामाणिक राहतील, बांधिलकी राहील. याचा अर्थ ते गळाले नाही. आमचा इथं कुमार सुसरे म्हणून उमेदवार आहे आमचा, प्रभाग क्रमांक 9मध्ये 11मध्ये एक चांगलं बघा. आता हे पहिलं उमेदवार आहे, हे गळालेले उमेदवार आहे का? 4 लोकांशी एका टायमाला 2 हात करू शकतो असा उमेदवार आहे आमचे उमेदवार. मग तुम्ही जर तुम्ही आमच्या बरेच उमेदवारांना उमेदवार जे उमेदवारांना महायुतीने या ठिकाणी आश्वासनं दिलेली होती, ते उमेदवार अनेक उमेदवार महाविकास आघाडीकडे टेक ओव्हर केलेले आहेत. तर तुम्हाला असं वाटतंय दुहेरी बळ मिळते किंवा त्यांच्यातच लहान वाढलेली जे उमेदवार आहेत ते उमेदवार आता इकडे आहेत, तर त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? निश्चित त्यांच्यात जी दुई झाली त्या दुईचा फायदा महाविकास आघाडीला होईल. आज जरी तुम्हाला निवडणुकीमध्ये एक समाजासमोर एक चित्र वेगळं दिसत असेल, पण लोकांच्या मनातला आक्रोश पहा तुम्ही. नगर शहर एक सुसंस्कृत शहर, एक शांतताप्रिय शहर म्हणून या नगर शहराकडे आपण पाहत होतो. पण गेल्या काही महिन्यापासून वर्षापासून नगर शहराला अतिशय म्हणजे चुकीच्या पद्धतीने घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी होत आहे. नगर शहरामध्ये एक शांतता भंग होत चाललेली आहे. त्यामुळे हे लोकांना मान्य नाही. लोकांना हे शहर शांतता ठेवणारे लोक पाहिजे, शांतता टिकवणारे लोक पाहिजेत. त्यामुळे निश्चित लोक एक चांगल्या लोकांच्या पाठीशी उभं राहतील. एक सुप्त लाट आहे असं वाटतं. तुम्ही आता शहरामध्ये ऍक्टिव्ह आहात, प्रत्येक प्रभागात जात आहेत, लोकांशी भेटतायत, उमेदवारांसोबत आहात. बऱ्याच प्रभागामध्ये आम्ही फिरत असताना काही लोकांची मी पर्सनली चर्चा करतो, तर त्यावेळेस त्यांचं म्हणणं आलं, आम्ही तुमच्याबरोबर फिरू शकत नाही, आम्ही तुमच्या विरोधातल्या उमेदवाराबरोबरच फिरणार आहेत. निश्चित आम्ही तुम्हाला मतदान तुम्हालाच करणार आहे, तुमच्या लोकांच्या विचाराच्या उमेदवारांनाच मतदान करणार आहे. हे होते खासदार निलेश लंके. त्यांनी महानगरपालिका असेल, झालेली सभा असेल, आरोप प्रत्यारोप असेल, या सगळ्यांवरती एक ठोस अशी भूमिका आणि एक स्पष्टीकरण दिलेलं आहे. तुर्तास मी इथे थांबते. धन्यवाद.